आज महिलांसाठी वॉव आणि बिझनेस ओरिएंटेड जो तुम्ही आता क्लास सुरू करत आहात तो खरंच कौतुकास्पद आहे। जे बिझनेस आहे तो मुलांनी चालवला पाहिजे असा एक पायंडा पडलेला आहे, पण मुलींकडे त्या दृष्टीने पाहिलंच जात नाही कधी। म्हणजे मुलगा पाहिजे का तर धंदा सांभाळायला पाहिजे असं एक बॅक ऑफ माइंड मध्ये असतं, त्याच्यामुळे मुलींचं ट्रेनिंगचा तर प्रश्नच उद्भवत नाही। म्हणून की शिक्षण यापेक्षा प्रशिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण ह्या लाईफ कॅटलिस्ट तर्फे आपल्याला मिळणार आहे। तर आता खरंच एका खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे की महिलांचा बिझनेसमध्ये टक्का वाढला पाहिजे। घरातून बाहेर पडून बराचसा बिझनेस आहे जो आवाका आपल्याला गाठता येऊ शकतो। कोरीच्या बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे। अपर्णा थेटे यांना त्यांनी कृपया उपस्थितांशी संवाद साधावा। सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे आणि महिलांसाठी आधारस्तंभ म्हणून जे 4 स्तंभ इथे उपस्थित आहेत आणि मंचावर ज्या सगळ्या महिला उपस्थित आहे या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी ह्यासाठी करेल की पहिल्यांदा मला ना गीताताई की मी इतक्या पेशन्स ठेवून बसली आहे। मी थोड्या वेळापूर्वीच बोलले होते दहीफळे मॅडमला की माझ्यामध्ये पेशन्स कमी आहेत, पण खरंच खूप अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे आणि हा संपू नये असं मला पहिल्यांदा वाटतंय। म्हणजे आज लिटरली मी खूप कमी फोन उचललेत आणि मी लक्ष देत नाही आहे फोनकडे, ह्याचं क्रेडिट घेण्यासारखी गोष्ट आहे ही। आणि आज खरंच ह्या लाईफ कॅटलिस्ट तर्फे तुम्ही म्हणजे यापूर्वीपासून प्रोग्राम सुरू केलेला आहे, परंतु आज महिलांसाठी वॉव आणि बिझनेस ओरिएंटेड जो तुम्ही आता क्लास सुरू करत आहात तो खरंच कौतुकास्पद आहे। कारण म्हणजे समाजामध्ये काम करताना 2-3 गोष्टी जाणवतात। एक तर ना सगळी लिगसी जी आहे ती मुलांनाच द्यायची ही एक आपल्याकडे भावना असते। म्हणजे बिझनेस आहे तो मुलांनी चालवला पाहिजे असा एक पायंडा पडलेला आहे। म्हणजे त्या बऱ्याच फॅमिलीज असो किंवा एखादा समाज असो। तर बऱ्याच वेळेस माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा लक्षात येतं की ते मुलांना घेऊन येतात का तर ते लहानपणापासून मुलांना ट्रेन करायचं असतं त्यांना। तर कोणतं ऑफिस काय आहे काय नाही, कोणत्या ऑफिसरशी आपला संबंध येऊ शकतो, म्हणजे त्यातल्या त्यात मारवाडी समाज असो जैन समाज असो हे तर मुलांना 10वी पासूनच तयार करायला लागतात, पण मुलींकडे त्या दृष्टीने पाहिलंच जात नाही कधी। म्हणजे मुलगा पाहिजे का तर धंदा सांभाळायला पाहिजे असं एक बॅक ऑफ माइंड मध्ये असतं, त्याच्यामुळे मुलींचं ट्रेनिंगचा तर प्रश्नच उद्भवत नाही। म्हणून मी ह्या ठिकाणी प्रकर्षाने म्हणेल की शिक्षण यापेक्षा प्रशिक्षण जास्त महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रगती असाच एक अर्थ त्याच्यामध्ये निघू शकते। प्रगती असेल तरच त्या शिक्षणाला उपयोग आहे आणि हे प्रशिक्षण ह्या लाईफ कॅटलिस्ट तर्फे आपल्याला मिळणार आहे सर्वांना। आणि ज्यांना मिळालं आहे त्यांचं खरंच अतिशय कौतुकास्पद बाब आहे की त्यांनी खूप कमी अवधीमध्ये किंवा त्यांना जेव्हा प्रशिक्षण मिळालं तेव्हापासून त्यांनी जास्त प्रगती केलेली आहे। जसं शिंदेताईंचं उदाहरण ऐकलं तेव्हा मलाही खरंच मनातून वाटलं की बऱ्याच वेळेस असं होतं की महिला उद्योजिका आपल्याला कागदावर दिसतात, त्या कागदावरच राहतात, कारण की ती सेटलमेंट असते एका प्रकारची की नाही हा बिझनेस मला नाही करायचा, हा हिच्या नावाने करायचा आहे, ती नावाला असते पण त्या बिझनेसमध्ये तिचा तेवढा सहभागच नसतो। तर आता खरंच एका खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे की महिलांचा बिझनेसमध्ये टक्का वाढला पाहिजे। आता आपण बरेच जण भांडतो राजकारणात टक्का वाढवायचा, नोकरीमध्ये ऑलरेडी वाढवलेला आहे। नोकरीमध्ये तर मी म्हणेल की आम्ही 33वर नाहीच आहेत, हे मॅडमला पण माहिती आहे धानोरकर, आम्ही 50%च्या कधीच पुढे गेलेलो आहोत, कारण की आम्ही सगळीकडे इकडे म्हणजे जिकडे ओपनमध्ये आहे भांडायचं तिकडे फाईट करून जातो, पुन्हा वाटेल तेव्हा इकडे 33 मध्ये पुन्हा आम्ही ॲडजस्ट होऊन जातो। तर मला तिकडे खात्री आहे की आम्ही तिकडे सगळं व्यापून ठेवलेलं आहे, पण व्यापलं नाही आपण इकडे। कारण काय होते की अजून एक प्रकर्षाने जाणवती गोष्ट की छोट्या छोट्या गोष्टीत अजूनही आपण बायका घरातूनच बाहेर नाही पडलं। म्हणजे बायकांचा बिझनेस म्हणजे काय तर पोळी भाजी पुन्हा मेस किंवा म्हणजे आता मला खूप छान वाटलं की ह्यांनी वाढवला बिझनेस त्यांचा, पण आपण तिथेच लिमिटेड राहिलेलो आहोत आपल्या घराच्या भोवती। आपण त्या घरातून बाहेर पडून बराचसा बिझनेस आहे जो आवाका आपल्याला गाठता येऊ शकतो। गीताताईला मी बिझनेस वुमन म्हणून पण पाहिलंय, मला माहिती आहे आमच्या ऑफिसमध्ये त्यांनी बऱ्यापैकी खूप चांगले टेंडर भरण्यासाठी अगदी छान प्रेझेंटेशन वगैरे पण छान केलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला गीताताई यश मिळेल त्याच्यामध्ये पण, आणि तुमचा बिझनेसचा आवाका पण नक्कीच वाढेल ह्या अशाच पद्धतीने जर तुम्ही ग्रो केलं तर म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपण त्या आपल्या चाकोरीच्या बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हे चाकोरीच्या बाहेर पडताना अजून 2-3 गोष्टी मला फक्त तुम्हाला सांगायच्या आहेत की म्हणजे आम्ही नोकरी करणारे आहोत ना, तर मी असो किंवा मॅडम असो किंवा
कुणी तर आपल्याला म्हणजे इव्हन बडे मॅडमचे मिस्टर पण आपल्याला जेवढं सांगितलं बॉसने तेवढंच आपल्याला करायचं असतं, स्वतःची काही फार बुद्धी वापरायची नसते. सेकंड थिंग की जिथे पोस्टिंग दिली तिथे म्हणजे आता माझं पण म्हणजे ह्यांना तरी तेच काम आहे कुठेही गेलं तरी, पण स्थानही बदलतं. पण आमचं स्थान नाही माझं बदललं तरी काम बदलतं. म्हणजे मी लिगल होते, लिगल नंतर मी टॅक्समध्ये आले, टॅक्समधून इस्टेटमध्ये आले. मी काही वेगळ्या प्रकारची कामं लादली जातात ती आपल्याला आवडतातच असं नाही. पण बिझनेसमध्ये एक असं चांगलं आहे की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्ट तुम्ही जोपासून तुम्ही तो क्रिएट करू शकता बिझनेस. जसं बडे त्यांनी केलेलं आहे, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट होता, तो त्यांनी तो डेव्हलप करत त्या प्रशिक्षणामुळे अजून म्हणजे खरंच कौतुकास्पद. मला पण असं वाटायचं की कोण आहे दादा डोसावाले, ते आज माझी क्युरिओसिटी संपली. आणि एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही एवढं मोठं साम्राज्य ह्या शहरामध्ये उभं केलं ती काही सोपी गोष्ट नाही आहे. कारण की बिझनेस इज नॉट अ जोक, हे मलाही माहिती आहे त्याला. कारण की अजून एक नोकरीमधला मायनस पण इकडे प्लस होऊ शकतो की आम्हाला काय 8 तास 10 तास 12 तास म्हणजे ठीक आहे वरच्या पदावर गेल्यावर 24 तास असतो, पण नॉर्मल लाईफमध्ये 8 तासाच्या वर कोणीही तुम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते नंतर. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला तो कंपनीत असताना म्हणायची यार तुझं बरं आहे तिकडे कंपनी जळाली तरी तुला काही घेणं देणं नसतं. पण बिझनेसमध्ये तसं नसतं हे मला माहिती आहे जवळून पाहून. कारण माझी जाऊ पण चांगला बिझनेस करते आणि ती गेले किती 20 वर्ष 15 वर्ष झाले माझा मुलगा झाला तेव्हापासून. ती आधी नोकरी करत होते आणि त्याच्यानंतर ती बिझनेसमध्ये आता तिचे 3-3 प्लांट स्वतःचे आहे, पण ती कायम त्याच्यामध्ये असते. म्हणजे ड्रायव्हर लोकांचे रात्री फोन येणार, काहीतरी ॲक्सिडेंट होणार, काहीतरी भानगडी चालूच असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की बिझनेस म्हणजे हा पार्ट टाईम नाही आहे, तर हा फुल टाईम जॉब आहे. जसं आपण संसारात 24 तास गुंतलेलो असतो तसंच हा बिझनेसमध्ये पण आपण 24 तास अडकायला हवं. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय बिझनेस हा वाढू शकत नाही. आणि मला गीताताई हा नक्की क्लास करायला आवडेल, कारण ना रिटायरमेंट नंतर मला बिझनेस करायचा आहे. तो काय करायचं हे पण मी ठरवलेलं आहे, पण त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे हे मला इथे बसल्यावर जाणवलं. कारण की मला नुसतं वाटून उपयोग नाही, कारण की एक तर माझा नोकरीतला पिंड आहे, तो पिंड घालवून मला जर दुसऱ्या वाटेवर जायचं असेल तर मला खरंच ट्रेनिंगची आवश्यकता आहे. आणि एक स्टुडंट तर मी एनरोल करून जाणार आहे, माझा मुलगा. नक्कीच त्याला ह्या प्रशिक्षणाने फायदा मिळेल, कारण की त्यालाही नुसतं वाटून उपयोग नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह हाच की लाईफ कॅटलिस्ट हे खूप चांगलं ह्यांनी माध्यम इथे तयार केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ट्रेनिंग मिळेल. कारण की आपल्या शहरामध्ये बऱ्याच वेळेस अशीच ओरड असते की काही नाही आहे, म्हणजे MBA करायचं जा पुण्याला, हे करायचं जा मुंबईला, ते करायचं जा बेंगलोरला. तर मला ऐकूनही खूप छान वाटलं की अशा प्रकारचे कोर्सेस आपल्या शहरात होतात आणि त्याचा फायदा झालेला पण पाहिला. नुसतं उद्घाटन होणं महत्त्वाचं नाही आहे. आता हे तुम्ही फक्त वुमन विंगचं केलं आहे, पण ह्यापूर्वी पण मेन अँड वुमन दोन्ही पण चालूच होतं. हे तुम्ही आता स्पेशलाइज केलेलं आहे, त्याच्यामुळे अजून मुली ह्याच्यामधून बाहेर पडून घराच्या बाहेर पडून इथे येतील आणि कार्य करतील. जर महानगरपालिकेमध्ये काही वाटलं, म्हणजे माझ्याकडे तो विभाग नाही आहे पण मी हक्काने तिथे सांगू शकते, तर मी म्हणजे माझ्याकडे महिला बालविकास होतं पण मला स्वतःला बोर वाटायचं काय यार ते आपण तेच टेंडर काढतो. MSCIT टॅली शिवण क्लास आणि काय ते पार्लर, मी लिटरली पार्लर बंद करून टाकलं. इट इज ऑफ नो यूज करायला. आणि अजून एक काय होतं मुलींसाठी मोबाईल शिकण्याचं प्रशिक्षण. अरे मुली कुठे मोबाईल कुठे रिपेअर करतात का? म्हणजे असे इलॉजिकल बरेचसे कोर्सेस आहेत आमच्याकडे, ते मी माझ्या काळामध्ये मी बंद करू शकले त्या आयुक्तांना पटवून. परंतु माझ्याकडे तो आता जरी नसला तरी नक्की काही करता येऊ शकेल का त्या ह्याच्यामध्ये मी कारण की महिला अधिकारी असल्यामुळे तो विभाग जरी नसला तरी मला थोडं मान देऊन बोलवतात, तर त्याचा मी गैरफायदा घेऊन जेवढी काही मदत करता येईल तुमच्याकडनं जे काही कोर्सेस आहेत किंवा दुसरे कुठले बिझनेस अपॉर्च्युनिटीज बायकांना मिळू शकतात का हे तरी आपण पोहोचू शकू. कारण की बरेचसे आमच्याकडे रजिस्ट्रेशन होतात महिला बचत गटांचे असो किंवा बाकीच्या ह्याचे, तर त्यांना काय करता येऊ शकेल त्याच्यासाठी नक्की महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. थँक्यू सो मच मला इथे बोलवलं.